नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 1 मे 1980 रोजी स्थापन झालेल्या सार्वजनिक वाचनालय म्हसरूळ येथे स्थापन झालेल्या ज्ञानाचा दिवा घरोघरी लावण्यासाठी परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि सुजाण नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हक्काचं ज्ञानमंदिर. नाशिक पूर्व विधानसभेचे लोकप्रतिनिधी कार्यसम्राट आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून 50 लाख भरीव आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालय व अत्याधुनिक अभ्यासिका इमारतीचा दिमाखदार लोकार्पण सोहळा शनिवार 27 जून रोजी नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले आणि प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट आकाश छाजेड यांच्या शुभ हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून 2 मजली भव्य अशा अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. याप्रसंगी 10वी-12वी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाचनालय कार्यकारिणीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दी नामको बँक नाशिक संचालक ॲडव्होकेट आकाश जयप्रकाश छाजेड हे उपस्थित होते. तसेच इतर मान्यवरांमध्ये प्रभाग 1च्या नगरसेविका रंजनाताई भानसी, दीपालीताई गीते, रुपालीताई नन्नावरे, प्रवीणजी जाधव, माजी नगरसेवक अरुणजी पवार यांच्यासह म्हसरूळ विकास कार्यकारी संस्थेचे सभापती राजेंद्र परशुराम सातारकर, उपसभापती मंदाबाई रमेश बोरस हे उपस्थित होते. सार्वजनिक वाचनालय म्हसरूळ आणि नाशिक जिल्ह्यातील अभ्यासिका लोकार्पण सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष वसंतराव मोराडे, उपाध्यक्ष रवी किसनजी पगारे, खजिनदार विठ्ठलराव धणाईत, कार्यकारी सदस्यांमध्ये रमाकांत मोराडे, योगेश मोराडे, प्रशांत मोराडे, विनायकराव सूर्यवंशी, देव किसन व्यास, प्रकाश उखाडे, पद्माकर बोराडे, दीपक मोराडे, ग्रंथपाल सौ वैशाली शंकर केकरे व परिसरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक. संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. प्रमाणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून नुसतं वाचनालयापुरतंच न राहता 15 ऑगस्ट म्हणा, 26 जानेवारी म्हणा, 1 मे म्हणा किंवा अन्य जे सण असतील राष्ट्रीय, त्या सणाच्या निमित्ताने आम्ही जे काही विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवित असतो आणि त्या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आणि सर्वांना एकच विनंती, वाचनालयाला तुमच्याकडून कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही आहे, भरभरून दान दिलं जातं. एवढं सांगूनसुद्धा वाचकांची, ग्रामस्थांची आणि सभासदांची या ठिकाणी फार मोठी मदत आहे आणि त्यांच्याच मदतीवर आज खऱ्या अर्थानं हे वाचनालय चांगल्या उत्तम यशावर या ठिकाणी उभं झालेलं आहे. या ठिकाणी हा प्रशासकीय काळ असताना या ठिकाणी जागा कमी पडत असताना आदरणीय तत्कालीन आमचे आमदार जयप्रकाशजी दादांना निबंधक कार्यालयामध्ये मी बोललो की दादा असं असं एक काम आहे की ठीक म्हणे वसंत जागा आहे का आपल्याला, म्हणजे जागा मिळेल मग ठीक आहे बघू आपण काय करताय. त्यावेळेनंतर त्यांनी न कळत आम्हाला न मानता एक 25 लाख रुपयाचं पत्र तेवढा कलेक्टरला दिलं आणि हे खालच्या मजल्याचं काम तेवढं पूर्ण झालं. ज्यावेळेला भाऊ पहिल्यांदा नगरसेवक झाले, आपलं आमदार झाले, त्याच वेळेला 9-10 वर्षापूर्वी त्यांनी महापालिकेला कलेक्टरला 50 लाखाचं पत्र दिलं होतं. परंतु मागून समजलं की दादांनी सुद्धा या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. तेव्हा भाऊंनी सांगितलं या पाहता हे पैसे तुम्हाला मिळालेले, हे काम करून या, उरलेलं जे काम आहे ते आपण ते करू. त्या पद्धतीने त्यांनी जवळजवळ 50 लाख रुपये मंजूर करून, मला असं वाटतं 50 लाखापेक्षा जास्त खर्च या ठिकाणी झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी या इमारतीची दुरुस्ती केली. या ठिकाणी जे जंगल होतं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे स्पॉट बनवले, दुसरा मजला बनवला, तार कंपाऊंड केले, सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या. अजूनही त्यांनी राष्ट्रीय इमारतीच्या लोकांवर सोहळ्याकरता उपस्थित माझे मित्र आणि अगदी विद्यार्थी दशेपासून एकाच महाविद्यालयात आम्ही शिकलो. या विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुल ढिकले, मातृतुल्य माजी महापौर रंजनाताई भानसे, या परिसराच्या नगरसेविका आदरणीय दीपालीताई गीते, आदरणीय माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते अरुणजी पवार, आदरणीय आमचे मित्र नगरसेवक प्रवीणजी जाधव, आदरणीय नगरसेविका रुपालीताई नन्नावरे,
ज्यांचा सत्कार या प्रसंगी झाला ते सभापती राजमेजी सातकर, नंदताई बोरस्ते आणि विशेष करून ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला अग्र धरून उपस्थित राहण्याकरता सांगितलं, तेवढं हक्काने सांगणारे आमचे मार्गदर्शक, या परिसराचे माजी नगरसेवक, आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतरावजी मोराळे, तसेच प्रमुख कार्यवाहक सूर्यवंशी साहेब, पगारे सर, व्यास साहेब, या वाचनालयाचे सर्व विश्वस्त जमलेले सर्व विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी, अधिकारी संजयजी यांनी आम्हाला 9,000ची कॉम्प्युटर आणि इंजिनिअरची पुस्तकं दिली आहे. ती आम्ही लेआउटमध्ये ठेवलेली आहे. ती संजयजी गोसाळजी यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. आपले शुभाशीर्वाद या अभ्यासिकेला सुरुवातीपासूनच लाभले. आमच्या 40 नगरसेविका आणि नगरसेवकाचे मनपूर्वक आभार मानतो. याशिवाय सभापती म्हणून आलेले राजेंद्रजी सातकर यांचे मनापासून आभार मानतो आणि उपसभापती म्हणून मंदाताई बोरस्ते यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्यावरती जो भार टाकला त्या भाराचं आभार मानणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यासाठी मी पटपट काही लोकांचे नामनिर्देशन करतो. चुकून काही जणांचं नाव राहिलं असेल तर मनापासून असं समजा आपले आभार मी घरी जाऊन नक्कीच मानेन. सर्वात वाचनालय मसूरच्या अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या नाशिक विधानसभा मतदारसंघाचे संघर्ष आमदार आदरणीय राहुल टिकले, नंतर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय ॲडव्होकेट आकाशजी सागर सर, आपल्या प्रभागाच्या नगरसेविका आणि नाशिक शहराच्या माजी महापौर आदरणीय रंजनाताई डान्सी, आपल्या प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय अरिंद्र पवार साहेब, आपल्या प्रभागाच्या नगरसेविका दीपालीताई मोठे, दीपालीताई नांगावडे, नंतर मसूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सभापती आदरणीय राजेंद्र सातकर आणि उपसभापती मंदाताई बोरस्ते आणि या कार्यक्रमाचे संयोजक किंवा या अभ्यासिकेचे अध्यक्ष आदरणीय वसंतराव मोराळे, विनायक सूर्यवंशी, रोहित नानाजी पदारे, व्यास काका, विनायक सर, प्रकाश काका वंखारे, रमाकांत काका मोराळे, प्रभाकर मोराळे, योगेश मोराळे, दीपक मोराळे, प्रसन्न मोराळे आणि उपस्थित सर्व मान्यवर. खरं तर आज निमित्ताने या ठिकाणी आपण माहिती द्यायची. मी पद्माकर मोराडे, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सार्वजनिक वाचनालय म्हसरूळ. गेले 44 वर्ष एका पत्रपेटीपासून सुरुवात झालेलं ग्रामीण भागातलं आज महाराष्ट्रातलं एक आदर्श आणि अद्ययावत वाचनालय म्हणून याची गणना होते आहे. आज आमचं सर्व संचालक मंडळांचं एक स्वप्न पूर्ण झालं की स्वतःच्या वास्तूमध्ये आज अभ्यासिकेचा शुभारंभ या ठिकाणी झाला. पत्रपेटी ते स्वतंत्र मालकीचा अभ्यासिका या वाटचालीमध्ये स्थानिक ग्रामस्थ, वाचक यांचं मोलाचं सहकार्य मिळालं. त्याचबरोबर ही इमारत उभी राहण्यासाठी नाशिक नगरीचे तत्कालीन महापौर, माजी आमदार, माजी खासदार ॲडव्होकेट उत्तमरावजी ढिकले साहेब यांच्या निधीतनं या ठिकाणी पहिलं मुक्तद्वार वाचनालय सुरू झालं. आज त्यांचे सुपुत्र विद्यमान आमदार राहुलदादा ढिकले यांनी या वाचनालयासाठी अभ्यासिकेसाठी 50 लाख रुपये मंजूर केले. पण वाचनालयाची इमारत पूर्ण होता होता तो खर्च 70 लाखापर्यंत पोहोचला. 16 वर्षापूर्वी तत्कालीन आमदार जयप्रकाशजी छाजेड यांनी आमदार निधीतनं 25 लाख रुपये दिले आणि या ठिकाणी वाचनाची इमारत सुरू केली. आज अतिशय अभिमान वाटतोय की म्हसरूळसारख्या खेडेगावामध्ये आज वाचनालयाची स्वतःची इमारत उभी राहिली, अभ्यासिका सुरू झाली. वाचनालय गेले 44 वर्ष जो काही गुणवंत कामगार, सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार, 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर यासारखे अनेक उपक्रम राबवतो. त्यात या अभ्यासिकेच्या रूपाने एक नवीन भर पडली आहे. मी परिसरातील सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना विनंती करतो की या अभ्यासिकेचा आपण लाभ घ्यावा आणि भविष्यामध्ये यातनं अनेक विद्यार्थी अधिकारी म्हणून घडतील, शासकीय कर्मचारी म्हणून घडतील, एक चांगले माणूस म्हणून घडतील एवढी अपेक्षा या ठिकाणी आहे. वाचनालय त्यांना सर्वोपरी सर्व प्रकारचं सहकार्य करायला तयार आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि या अभ्यासिकेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो. धन्यवाद. माझ्यासाठी अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे
कारण अतिशय अत्याधुनिक अशी ही अभ्यासिकेचं लोकार्पण त्या ठिकाणी होत आहे. खरं तर एखाद्या परिसराचा विकास होणं म्हणजे त्या ठिकाणचे फक्त रस्ते, लाईट, पाणी यांचाच विकास होणं हे आवश्यक नसतं. त्या भागातील जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करणं हे देखील अत्यंत आवश्यक असतं. आणि या अभ्यासिकेच्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालय म्हसरूळ यांनी अतिशय छान अशी या ठिकाणी अभ्यासिका उभी केलेली आहे. त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आज या क्षणी मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचा आभार व्यक्त करतो. खरं तर आज राहुल भाऊंचं देखील या ठिकाणी विशेष कौतुक केलं पाहिजे. कारण नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचा जो विकास आज त्यांच्या माध्यमातून होत आहे त्याबद्दल आमच्या सगळ्या नगरसेवकांचं निश्चितच आम्ही त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण आम्ही जरी शिवसेनेत असलो तरी आम्ही विधानसभेला राहुल भाऊंच्या पाठीशी त्या ठिकाणी संपूर्ण उभं होतो. कारण जेव्हा आपल्या विधानसभा मतदारसंघाचा विकास त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने होईल अशी आम्हाला खात्री होती आणि ते निश्चितपणे तो विकास करतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि आपल्या या महसूल भागासाठी देखील ते विशेष लक्ष देतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना देखील मी या ठिकाणी आवाहन करतो की ह्या इमारतीकडे केवळ एक अभ्यासिका म्हणून न बघता एक ज्ञानाचं केंद्र म्हणून आपण बघितलं पाहिजे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून भविष्यामध्ये अतिशय चांगले इंजिनियर, उद्योजक, वकील त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि मला घाबरत नाही, पण मी केलं नाही आणि त्याच्यात माझ्यावर असं होत असलं तर मला कुठेतरी वाईट वाटतं. मी मनुष्य हो, मला मन आहे का नाही, मला काही आहे का नाही, दुःख विख्ख काही आहे की नाही. 20 दिवस जाऊन माझी बायको मी जर हे उद्योग करायला लागलो तर मला काही कुटुंब वगैरे काही नाही. आणि त्याच्यामुळे 12वीत मुलगा त्याच्या ऍडमिशनसाठी मी करत होतो. माझ्या स्वतःच्या डॉक्टरच्या जे काही व्हिजिट्स होत्या त्या चालू होत्या. पण आता ठरवलं म्हटलं बाहेर पडायचं, पूर्ण वेळ बाहेर पडायचं. आज जवळपास 15 दिवस झाले घरात बसत नाही. सकाळी आंघोळ करतो, जे बाहेर पडतो, रात्री 12:30 जातो. तुमच्याकडे येऊन गेलो सर, होऊन गेलो ना. त्याच्यामुळे परत कोणी म्हणणार नाही मला की राहुल घेतले गेला. देवेंद्रजी मी सांगितलं आपले कसं असो मला त्या माणसाने सांभाळून घेतलं. आज प्रत्येकाला पॉलिटिकल गॉडफादर लागतो. माझे पण देवेंद्रजी फडणवीस. आज तुम्हाला उदाहरण देतो आप्पा, माझ्याकडे आपल्या नांदूरचे लोक आले, 850 भाव दिला होता आणि रेट मार्केट रेट होता 5,500 रुपये. मी साहेबांकडे गेलो, त्यांनी आदेश दिले. गीते, प्रवीणजी जाधव, रुपालीताई नल्लावरे या ठिकाणी व्यासपीठावर असलेले मान्यवर, इथे जमलेले सगळे बंधू आणि भगिनींनो, निश्चितपणे अभ्यासिका ही अत्यावश्यक गरज आहे. ज्यावेळेस मी आणि पवार साहेब 2002ला ज्यावेळेस अभ्यासिकेचं सगळीकडे सुरू झालं आणि त्यावेळेस आम्हाला सांगितलं का एकच अभ्यासिका एका प्रभागाला, आम्ही 3 नगरसेवक होतो आणि त्यावेळेस आम्हाला त्या हिरावाडीत दिली. पण त्यावेळेस सिंगल मॅडम त्या ठिकाणी असताना त्या माझी खास म्हणजे एक मैत्रीण या नात्याने मी त्यांना सांगितलं मॅडम आपण सर्क्युलर काढलेलं आहे आणि तुम्ही एकच अभ्यासिका देणार. त्या म्हणे अरे मी बसलेली आहे. 24 तासात त्यांनी मी पवारसाहेब सिंगल मॅडमच्या घरी मीटिंग घेतली. तिथे पुणे साहेबांना बोलवलं, म्हणजे आजचे साक्षीदार पुणे साहेब. त्यांनी 24 तासामध्ये आम्हाला जी गणित अभ्यासिका असते त्या ठिकाणी 150 विद्यार्थी आहेत आणि तिथे 150 विद्यार्थी दरवर्षी असतात. आतापर्यंत 125 मुलांना MPSC झालेले आहेत आणि त्यानंतर मी महापौर झाल्यानंतर मग आपल्या प्रभागामध्ये कामकाज कुठलं करायचं, मग त्यावेळेस आडगाव रस्ता हा 22 कोटीचा दिला आणि मी अभ्यासिका त्या भागामध्ये, त्या अभ्यासिकेमध्ये आज 150 ते 150 मुलं आहेत. त्यापैकी 1700 मुलं आज MPSC झालेले. नंतर मी राहुल भाऊंकडे गेली. राहुल भाऊंनी तर म्हणजे ज्यावेळेस प्रशासकीय राजवट असताना एकाच दिवशी 27 उद्घाटन केले होते, रेल्वे स्टेशन पासून तर चांभार नेण्यापर्यंत. त्यामध्ये मला अभ्यासिका त्या ठिकाणी मी मागितली आणि त्यांनी दिलं का मला इथे 150 मुलं बसू शकत नाही. आज माझ्याकडे 250 ते 300 मुलांची अभ्यासिका आज त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या ठिकाणी 200 मुलं आता MPSC झालेले होत्या 5 ते 7 वर्षामध्ये. त्यामुळे या ठिकाणी अभ्यासाचं ओळखून म्हणजे भाऊ मी एक सांगेन का दादांनी आमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. कारण या महसूल परिसरात अभ्यासिका व्हावी
अशी आमची तळमळ गेल्या कित्येक वर्षापासून होती आणि ती राहुल भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी उदयास आली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यासाठी जो अथक प्रयत्न झालेले त्याची गिनतीच नाहीये, परंतु या निमित्ताने आपल्या सर्वांना या संस्थेच्या निर्मितीपासून थोडासा प्रवास 2 मिनिटात मी या ठिकाणी आपणास सांगतो. तसं तर ही संस्था जेव्हा निर्माण झाली 1 मे 1980 पत्रपेटीच्या रूपाने या मोराडे चौकात मसूरमध्ये, तेव्हा या ठिकाणी फक्त ग्रामपंचायत अस्तित्वात होते आणि त्या ग्रामपंचायतीच्या काळात या ठिकाणी या सांस्कृतिक चळवळीचं मुहूर्तमेढ लागली. त्यावेळेस नंतर आम्हाला असे समजले की जर ही संस्था रजिस्टर केली तर संस्थेला अनुदान मिळेल आणि आणखी पुढे याची प्रगती होत राहील. म्हणून त्यावेळेस सुभाष वाचनालयाचे माननीय यशवंतरावजी शिंदे गुरुजी, जे या चळवळीचे नाशिक जिल्ह्यातले एक प्रमुख कार्यकर्ते होते, त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी संस्था रजिस्टर झाली 1982 साली. सुरुवातीचे जे संस्थापक अध्यक्ष जे होते, मला त्यांचे नाव घेणं आणि त्या संस्थापक मंडळींचा या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक आहे, कारण त्यामध्ये जे आहे संस्थापक अध्यक्ष तसे आमचे गट सूर्यवंशी होते आणि मेन जे आमचे कार्यकर्ते ज्यांनी या संस्थेच्या वाढीस मदत केली, प्रथम नगरसेवक श्री मुरलीधर उखाडे यांचं नाव घेणं या ठिकाणी आवश्यक आहे की त्यांच्या. आज आपण म्हणतो की वाचनालय, वाचनालय या शब्दातच खूप मोठा अर्थ आहे. जसं म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. आपण कुठलंही काम हातात घेताना ते पूर्णत्वास नेण्यासाठी कुठलं तरी एक माध्यम असतं. या विभागाचा विकास करण्यासाठी जसं आता सर्वांनीच आपल्या भाषणात सांगितलं आहे, आपले आमदार राहुलभाऊ डिकले यांचं खूप मोठं योगदान या प्रभागाला नेहमीच राहिलेलं आहे आणि या वाचनालयासाठी मी त्यांचे खरं तर अभिनंदन करते आणि आभार देखील मानते की आमच्या येथील विद्यार्थ्यांसाठी इतकं छान वाचनालय इथे आज उभारलं गेलं आहे. इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार झाला आणि त्यांचं इतकं छान कौतुक केलं, त्यांना देखील मी खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. पूर्वी असं असायचं की आपल्याला घरात बसून अभ्यास करायला लागायचा आणि हा अभ्यास करताना आपल्याला काही अडचणी तयार व्हायच्या. त्या म्हणजे कुठल्या की आपल्याला कुठलं पुस्तक लवकर मिळायचं नाही किंवा खेडेगावात जर आपण राहत असेल तर शहरी भागात जाऊन ते पुस्तक आणणं किंवा ते वाचणं हा खूप मोठा प्रवास होता. आता तर हा प्रवास हा सुखकर होत चालला आहे तो वाचनालयाच्या माध्यमातून. वाचनालयामध्ये बसून आपण कितीतरी तास अभ्यास करू शकतो आणि हाच अभ्यास आपल्या सोबतचे जे असतात संगती त्यांच्या सोबत जाऊन जर आपण असा अभ्यास आणि ती दिनचर्या जर ठरवली, खऱ्या अर्थाने आपण यशस्वी होतो. या वाचनालयामध्ये जे कोणी अभ्यास करणार, शिकणार, एकमेकांची मदत घेणार, तसं तसं आपण पुढे जात राहतो आणि एकमेकांच्या सहाय्याने नक्कीच शिखर गाठतो. मी आपल्या सर्वांना इथे एक सांगू इच्छिते की आपण म्हणतो आहे की ई लर्निंग अभ्यासिका आहे, अजून वेगवेगळे वाचनालय आहे, पण त्याचप्रमाणे आपण पालकांनी देखील विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना वेळ दिला पाहिजे, तर वेळ कसा द्यायचा? आपण त्यांना असं म्हणतो की तू अभ्यास करतो आहे की नाही, मी बघते, मी करते, माझं लक्ष आहे तुझ्याकडे. पण वाचनालयामध्ये सगळीकडे आता CCTV आहे, आपल्याकडे नवीन नवीन ऍप आहे, त्या माध्यमातून देखील आपले मुलं काय करतात हे आपल्याला माहित असतं. तर मला तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे सांगण्याची की आपण सर्व त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अभ्यासिका लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा होतो. या अभ्यासिकेचं वैशिष्ट्य म्हणजे मसरूळ ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी जो खालचा तळमजला आहे तो जयप्रकाश सागर यांच्या आमदारकीतून झाला आणि हा जो वरचा मजला जो कळस आहे तो राहुलभाऊ ढिगले यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला. मसरूळवाल्यांचं या ठिकाणी विशेष कौतुक करत जे 1997 पासून या भागामध्ये मानसी मॅडमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची रोप लावलं गेलं आणि सातत्याने या ठिकाणी
गेल्या 5-6 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व हे टिकून ठेवण्यात आपल्या सगळ्या ग्रामस्थांचा फार मोठा हात आहे. आणि आपल्या ग्रामस्थांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी माजी महापौर रंजनताई भांसी असतील, आमच्या दीपालीताई गीते असतील, आमचे त्यानंतर या ठिकाणचे जे काही मंडळी आहेत त्या मागच्या टर्ममध्ये माझ्या दोन टर्म माझ्या विसर्जी नगरसेविका होत्या. त्यामुळे या भागाचा जो विकास करण्यात गणेशजी गीतेंचा मारमोठा हात आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करून या भागामध्ये बऱ्यापैकी काम हे कामकाज केलेलं आहे. या ठिकाणी मागच्या 4 वर्षापूर्वी या ठिकाणी प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीमध्ये कामकाज करणं फार कठीण जात होतं. परंतु आपले आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना भेटून, मी झालं, मानसी मॅडम झालं, आयुक्तांना भेटून या ठिकाणी बरीचशी कामं केली आणि जो सध्याचा जो पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो बऱ्यापैकी मार्गे लावायचं काम हे आपल्या राहुल भाऊ ढिकलेंच्या माध्यमातून झालं. या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या ज्या काही योजना आहे, काही पेंडिंग आहे, त्या पूर्ण होतील आणि यापुढे चांगल्या प्रकारे सुरळीतपणे पाणी पुरवठा होईल अशी मी खात्री बाळगतो. या ठिकाणचे या भागातले रस्ते, लाईट, विशेष करून या भागामध्ये आम्ही 2 अभ्यासिका बांधलेल्या आहे आणि आता नवीन अभ्यासिका अजून एक गीताताईंच्या वार्डात होतीये. त्या दोन्ही अभ्यासिकेमध्ये MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होत आहे आणि चांगल्या प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी तयार होतात. या ठिकाणी त्या आमदारांचं मी विशेष कौतुक करतो की त्यांनी हा जो निधी देऊन या भागाला जे सुशोभीकरण केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुणे एकदा आभार मानतो. आणि या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानून माझ्या शब्दांना विराम देतो.